महावितरणच्या वर्धापन दिनी उपस्थित मंचावरील आपले सन्माननीय अध्यक्ष IAS लोकेश चंद्र साहेब, जे आपले कर्णधार देखील आहेत, कॅप्टन आहेत आणि आता त्यांना मंत्रालयामध्ये पाठवल्यामुळे ते सिलेक्शन कमिटीचे चेअरमन देखील आहेत. त्याचा आपल्याला एक विशेष लाभ मिळतो आहे. उपस्थित माझे सहकारी गडकरी साहेब, पवार साहेब, तालेवार साहेब, दिघे साहेब आणि सर्व सिनियर बंधूंनो आणि भगिनींनो, मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की मागच्या वेळेस मी असं म्हटलं की आता महावितरणचं टीनेज हे संपत आलेलं आहे आणि आपण आता ॲडोसंट स्टेजमध्ये पदार्पण करत आहे. याची जाणीव ठेवून आपल्या कर्णधारांनी काय केलं असेल तर मुलीचा विवाह करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. यू आर गोइंग टू गेट मॅरिड विथ पब्लिक धिस इयर. आपला IPO होत आहे आणि जेव्हा मुलीचं लग्न होत असतं तर तिची जबाबदारी वाढत असते. आतापर्यंत सगळं घरातल्या घरातच होतं. आपले CMD, आपले डायरेक्टर्स आपल्याला सांभाळून घ्यायचे. आता आपला अजून एक बॉस आहे, तो म्हणजे पब्लिक. आपले 25% शेअर्स हे आता पब्लिक राहतील आणि ते शेअर होल्डर्स 2 लाख, 10 लाख, 5 लाख किती असू शकतात. तर अशा प्रकारच्या लोकांचा आपल्यावर वॉच राहणार आहे. तर आपण जे काही काम करणार आहे ते अजून सब्जेक्टेड टू ह्यूज स्क्रुटिनी आहे. जबाबदारी आहेच, मात्र मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या ACS मॅडम आभा शुक्ला मॅडम आणि लोकेशजी यांच्या नेतृत्वामध्ये महावितरणने ही जी काही कामगिरी केली आहे ही खरोखरच मला थक्क करणारी कामगिरी वाटते आहे. कारण मी गेले 9 वर्ष या क्षेत्राशी निगडीत आहे. इतक्या प्रकारची कामगिरी कधी झालीच नाही. जे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत आपण फक्त 2 वर्षापूर्वी 37,000 मेगावॉटचे पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले होते. आज ते पॉवर पर्चेस अग्रीमेंट त्याच्यामध्ये जवळजवळ 44,000 मेगावॉटची ॲडिशन झालेलं आहे. जे केवळ 2 वर्षामध्ये 44,000 मेगावॉटचं ॲडिशन आहे. म्हणजे 85,000 मेगावॉटचं आपण पॉवर पर्चेस अग्रीमेंट केलं आहे. त्यामुळे मुलगी कोणत्या घरात गेली तरी ती समाधानाने सुखी राहील असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये कोणते प्रकार आहेत. म्हणजे एकीकडे थर्मलला कमी करणं, म्हणजे जे मी असताना 90% असं साधारणतः थर्मलचं कॉन्ट्रीब्युशन होतं, ते 55-50% आणणं, 24/7 वीज देणं, रिलायबल पॉवर देणं, हे सगळं करत असताना आपण न्यूक्लिअरला प्राधान्य देऊन जो 24,000 मेगावॉटचे न्यूक्लिअरचे आपण जे पॉवर पर्चेस अग्रीमेंट केलेलं आहे, MOU केलेलं आहे, ही खरोखर फार मोठी गोष्ट आहे. 1.25 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट येणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे. 16,000 मेगावॉटची आपण जी डिस्ट्रीब्युटेड सोलार स्कीम आणलेली आहे, हे पूर्ण जगामध्ये त्याचं कॉग्निझन्स घेतलं जात आहे. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जो 60-70 हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट आहे. 30-40 हजार डायरेक्ट इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट येणार आहे. आणि हे सगळं होत असताना आपण विजेचे दर देखील कमी करायला निघालेलो आहे. खरं तर विजेचे दर कमी होऊ शकत नाही, कारण एम्प्लॉयमेंट आहे, एम्प्लॉईजच्या सॅलरीज आहेत, कोल आहे, ऑइल आहे, ट्रान्सपोर्ट आहे, सगळंच आहे. मग हे कमी करण्याचं असं दुःस्वप्न कसं काय बघितलं असेल आपल्या सरकारने. मात्र ते देखील आपल्या टीमच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. कारण 30% वीज जी आपण ॲग्रिकल्चरला देतो, ती 30% वीज म्हणजे 9 रुपये पर युनिटची वीज 3 रुपये पर युनिटने रिप्लेस होत आहे. त्यामुळे जे अर्थकारण बदलणार आहे, जवळजवळ 82,000 कोटीचं आपलं पॉवर पर्चेस अग्रीमेंटमध्ये आपण सेव्हिंग करणार आहे. 13,000 कोटीची सबसिडी, क्रॉस सबसिडी आपली कमी होणार आहे. मला असं वाटतं की हे जे काही होतं केवळ तुमच्यामुळे. मला माहिती आहे तुम्हाला खूप शिव्या खाव्या लागतात, तरी यू डिझर्व फॉर पॅटिंग, यू आर डुईंग एक्सलंट वर्क. आणि आता लिस्टिंग नंतर आपली अजून जबाबदारी वाढणार आहे. लिस्टिंग म्हणजे मी थोडक्यात सांगेल, मी त्याच्यातला अभ्यासाचा तज्ज्ञ असल्यामुळे, की आता आपले 25% शेअर्स आपण डायल्यूट करणार, पब्लिकला देणार. त्याची व्हॅल्यू किती ही ती पब्लिक ठरवेल. आणि पब्लिक इश्यूला जी काही व्हॅल्यू असेल ती फायनल व्हॅल्यू नाही. मला अनेक कंपन्या अशा माहीत आहे की जे 5,000, 2,000च्या व्हॅल्युएशनवर आले. आज त्यांची 1.5 लाख कोटीची व्हॅल्यू आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे आणि मी विनंती करतो की आमच्या कर्मचाऱ्यांना, अध्यक्ष महोदय, स्टॉक ऑप्शन द्या. स्टॉक ऑप्शन जर दिले तर तुम्ही देखील एक प्रकारचे पार्टनर्स व्हाल. आणि स्टॉक ऑप्शनचा फायदा असा असतो, आणि तुम्ही सगळे सिनियर नेते आहात, इंजिनियर्स आहात, की यू हॅव टू ऍक्ट ॲज ए ॲडव्होकेट्स ऑफ द कंपनी. तुम्हाला कंपनीबद्दल चांगलं बोलणं अपेक्षित आहे. आपण बरेचदा निगेटिव्ह काहीतरी बोलत असतो.
मात्र तुम्हाला जर तुमच्या शेअरची व्हॅल्यू वाढवायची असेल तर पॉझिटिव्ह बोला, चांगलं काम करा. कारण ही कंपनी तुम्हाला बरोबर 1 तारखेला पगार देतेच, दर 5 वर्षांनी पगार वाढ देतेच, DA देतेच. त्यामुळे कंपनी देत काय नाही. कंपनी फक्त एक माफक अपेक्षा असते की तुमच्याकडनं जास्तीत जास्त रिटर्न घेणं. तर मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक चांगली वाटचाल करतोय. मी परत एकदा आभा शुक्ला मॅडम आणि लोकेशजी दोघांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी महावितरणला फार चांगल्या स्टेजमध्ये आणलेलं आहे. धन्यवाद.